वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचं आगमन झालं असून रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील काही भागात सध्या रिमझिम पाऊस सुरू असून यामुळे वातावरणात गारवा वाढलाय। मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। आज पडत असलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांवर मात्र अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर वाढल्यास तूर पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता वाढली आहे। परतूर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, विस्थापित आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन समाजकार्य करणारे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला। त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातील सत्तेत सहभागी करून कॅबिनेट मंत्री करावं अशी मागणी परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर येथील भाजपा दलित मोर्चाचे परतूर शहर अध्यक्ष नरेश कांबळे यांनी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मागणी केली आहे। ईव्हीएम मशीन विरोधात ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। ईव्हीएम मशीनवर बंदी आणून निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी आता आक्रमक झालेले पाहायला मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड या मोहिमेत सहभागी आहेत। 10,000 पत्र द्रौपदी मुर्मू यांना पाठवणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल, कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे। आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत। आमच्या तर आहेत, लोक पण बोलायला लागले। ट्रान्सपरन्सी ठेवा ना। तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय, तर वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मोजा माझा बोंबू लगेच टोटल पण 13% वोटे मतं वाढली कशी? 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मतं एका तासात वाढतात। हे 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4 13% मतदानात वाढ होते। मला पाय एवढा जवळ झाला तो विचार। तुम्ही जे 17C फॉर्म दिले आणि मतांची बेरीज जुळतच नाही आहे, मग 17C फॉर्म दिवसभर कशाला द्या? एजंटला बसता प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना, बाहेर येऊन निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं। एक कॉम्प्युटर आहे, 1+1 2, 2+2 4, 3+3 6, 3+3 7 नाही होत। अपेक्षा काय आहे की मी बटन दाबलं, चिठ्ठी गेली, 1 मत पडलं, बटन दाबलं, चिठ्ठी गेली, 2 मत पडलं, पण 3 मतं दाबल्यानंतर 7 मतं पडली, असं जर येणार असेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना। गडिंग्लज शहरातील अल्पवयीन मुलीवर परप्रांतीयाकडून झालेली अत्याचाराची घटना ही अत्यंत निषेधार्ह आहे। या मुलीसह कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी अशाच सर्वांनीच पार पाडली पाहिजे। मात्र सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रिपदामध्ये व्यस्त असलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना निवडून दिलं, त्यांच्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अशी घटना जेव्हा घडते तेव्हा थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार देणं आवश्यक होतं। त्यांना गडिंग्लज शहरात सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ आहे, पण त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी साधा फोन करण्यास सुद्धा त्यांना वेळ नाही, हे दुर्दैवी आहे। पोलिसांना फोन करून त्यांच्या रेकॉर्डिंगचा फक्त स्टंट करून चालत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित सिंग भाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली आहे। 2-3 दिवसापूर्वी फार वाईट घटना गडिंग्लज शहरामध्ये घडली। एक 10 वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेली घटना समोर आली।
हे फार कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये अशा घटना होणं हे फार दुर्दैवी भाव आहे. ह्या गोष्टीचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे. खरं म्हटलं तर या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना 20 दिवसापूर्वी झाली होती. पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असूनसुद्धा आणि ज्यांनी त्याची कबुली देऊनसुद्धा ही गोष्ट दाबली गेली. आता ही का 20 दिवसापूर्वी दाबली गेली हे आता लोकांनी विचार केला पाहिजे. आणि जेव्हा ही घटना 2-3 दिवसापूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनाला कोणी दबाव आणला की पोलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला, मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला. याच्यामध्ये पोलीस प्रशासन का मेडिकल डिपार्टमेंटला मी आरोपी म्हणत नाही आहे, पण कोणाच्या दबावाखाली हे केलं गेलं का हा वेळ का प्रशासनाने घेतला याचाही विचार केला पाहिजे. या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. जेव्हा ही बाब आली त्या कुटुंबावर गाळपोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं हेही चुकीची बाब आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की विद्यमान आमदारांनी अजून गडिंग्लजला सत्कार स्वीकारायला ते आले, पण त्यांना अजून त्या कुटुंबाला भेट देणं का कुटुंबावर साधं फोन करायला त्यांना वेळ नाही मिळाला. आज मी आणि माझ्या पत्नी आणि आमचे सर्व सहकारी त्या कुटुंबाला भेट दिली. त्या कुटुंबाला भेट देऊन आम्ही त्यांना शब्द दिला की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, त्या मुलीच्या पाठीशी आहे. आणि येत्या काळामध्ये त्या मुलींनी आम्हाला शब्द दिला आहे की तिला शिकून पुढे पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. अशा मुलीला आपण धैर्य दिलं पाहिजे. आणि माझी आमदारांना विनंती आहे की सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर कृपया वेळ काढून या मतदारसंघामध्ये ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याच्यामध्ये महिलाच्या अत्याचारचे हे जेव्हा विषय होतात तर माझी विनंती आहे त्यांना की थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देणं, फोनवर रेकॉर्डिंग करून त्याचं स्टंट करण्यामध्ये हे भागत नाही आहे. तुम्हाला त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेमध्ये आपण आहात. काळजी करू नका. तुम्हाला वेळ नसेल तर त्या मुलीला न्याय द्यायचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी 101% करणार. अकोल्यात MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील महाबीज येथे एका व्यक्तीला नकली नोटाचे व्यवहार करताना पकडण्यात आलं. देवानंद जवळे आणि इतर दोघांच्या मतीने एका व्यक्तीला MIDC पोलीस स्टेशन हद्दीत भारतीय चलनामधील 500 रुपयांच्या नकली नोटांचा गैरव्यवहार करताना त्याला पकडण्यात आलं. या सर्व 1 कोटीच्या जवळपास नकली नोटा असल्याची बाब समोर येते. यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विचारणा केली असता चौकशी करून कळवतो अशी माहिती समोर आली आहे. टोपे साहेब, पाचन वडगावमध्ये तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी ते वाटले नाही अशी तक्रार जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातल्या पाचवणगड गावातील एका ग्रामस्थानं माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. पाचन वडगावमध्ये तुमचे सगळे बोगस कार्यकर्ते आहेत असं म्हणत सगळी गद्दारी झाली. आमच्या वस्तीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी 1ही रुपया दिला नाही अशी तक्रार पाचन वडगाव येथील ग्रामस्थांनी टोपे यांच्याकडे बोलून दाखवली. पाचन वडगाव येथे 100 जणांचं मतदान असून तुमच्या कार्यकर्त्यांनी तोंड पाहून पैसे वाटले असं येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. दरम्यान राजेश टोपे यांनी मतदान मिळवण्यासाठी खरंच पैसे वाटप केलेत का अशी चर्चा सुद्धा आता जालन्यात रंगू लागल्या. सर साहेब, पाचन वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही. घर घर दोड पाहून वाटले तुमचे सगळे बोंगस कार्यकर्ते पाचन वडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली. नंतर सांगा साहेब. नंतर नाही साहेब सांगणार सांगा नंतर. हा ऑफिसर येणार आम्ही साहेब नंतर सांगू. चुंगडी वस्तीवर 1 रुपया दिला नाही द्यायना. 100 मतदान साहेब.